माझं नाव स्मिता देवेंद्र फडतरे, गाव पिराचीवाडी, तालुका वाई, जिल्हा सातारा. माझं वय आत्ता 42 आहे आणि मला प्रचंड पित्ताचा त्रास जाणवू लागला. छातीत जळजळ करणे आणि पित्ताच्या त्रासामुळे परत वाताचा त्रास चालू झाला. वातामध्ये मला प्रचंड कंबर दुखणे. कंबर माझी इतकी दुखत होती की मला वाकून चालावं लागायचं. आणि त्याच्यामुळे मला थकवा जास्त जाणवायचा आहे आणि याच्यासाठी मी गौऊर्जामध्ये पंचकर्म करण्याचे ठरवले. 5 दिवस ह्या रुग्ण वडूजच्या निवासी उपचार केंद्रामध्ये गौऊर्जाच्या या सेंटरमध्ये आल्या होत्या. यांचं मूळचं काम जर पाहिलं तर त्या एस टीमध्ये कंडक्टरचं काम करतात आणि एस टीमध्ये कंडक्टरचं काम लोकल ठिकाणी असल्यानंतर दिवसभराचा तो एस टीमधला प्रवास, सततचा प्रवास आणि जेवणाची वेळ अनिश्चित या सगळ्या गोष्टींचा विचार करता त्याची मूळ प्रकृती वातप्रधान असल्यामुळे त्यांच्या शरीरामध्ये एनर्जी लेवल ज्याला आपण सामान्य भाषेमध्ये म्हणतो ती अतिशय कमी होत चाललेली होती आणि जेवणाची वेळ अनिश्चित असल्यामुळे भूक तर लागते पण त्यावेळी जेवण करता येत नाही, कारण ऑन ड्युटी असताना भूक लागल्यामुळे जेवण करता येत नव्हतं. आणि या सगळ्या गोष्टींचा जो एकत्रित परिणाम जो आहे तो तुमच्या संपूर्ण शरीराचं बल जे आहे ते कमी होत चाललेलं होतं, अग्नी विषम होत चाललेला होता आणि त्याच्यामुळे त्यांना कटिशूल म्हणजे कंबर एवढी दुखत होती की त्यांना असं वाकून चालायला लागत होतं. मग अशा स्थितीमध्ये गौऊर्जामध्ये जे आम्ही निदान जे आहे अचूक निदान केल्याशिवाय आणि योग्य ते औषधांचं सिलेक्शन आणि ते क्वालिटी औषधं गोळा करणं आणि त्यांच्यापासून प्रोसेस करून योग्य त्या व्यक्तीसाठी योग्य त्या प्रमाणातली घृतं तयार करणं हा आमचा मूळ फोकस असतो. आणि हे जेव्हा केलं पेशंट इथे आल्यानंतर सुरुवातीला फक्त 2 दिवस आम्ही सर्वांग स्नेहन स्वेदन केलं आणि बस्ती दिली तर त्यांचा जो कटिशूल होता तो तिथेच कमी व्हायला लागला आणि जे अनार्थ होतं म्हणजे मासिक पाळी येत नव्हती, 3 महिने त्यांना पाळी आलेली नव्हती, तर ते जो काही वाताचा प्रकोप झालेला होता, अपानवायूला जो अवरोध झालेला होता आणि त्याच्यामुळे जो अनुलोमन होणं जे अपेक्षित होतं ते होत नसल्यामुळे त्यांना हा त्रास जाणवत होता. तर फक्त 2 दिवसाची ट्रीटमेंटनंतर 3ऱ्याच दिवशी त्यांना पाळी आली आणि अनुलोमन झालं की त्यांचं सगळं दुखणं जे होतं ते थांबलं. त्याच्यानंतर 2 दिवस पुढचे 3 दिवस पेशंटला आम्ही फक्त बृहण केलं, म्हणजे शरीराची ताकद वाढवण्याचं काम केलं आणि आज 5व्या दिवशी पेशंट डिस्चार्ज होतोय. तर पेशंटला कटिशूल जो आहे, कंबर जी दुखत होती त्याच्यामध्ये 60% जास्त वेदनापासून मुक्ती मिळालेली आहे आणि आम्लपित्त जे आहे ज्याला ॲसिडिटी म्हणतो, जळजळ होत होती तीही पूर्णतः थांबलेली आहे. भूक व्यवस्थित लागायला सुरुवात झालेली आहे आणि मोठ्या प्रमाणात घृतपान दिल्यामुळेच हे सगळं शक्य होतं हे मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं आहे. गाईच्या तुपाचा आणि गाईच्या तुपापासून बनवलेल्या घृतांचा जेव्हा अशा प्रकारची संप्राप्ती असते तेव्हा अत्यंत महत्त्वाचा रोल असतो आणि तिथेच भरपूर प्रमाणात जर घृत आपण दिलं तर रिझल्ट जो आहे तो एवढ्या फास्ट म्हणजे फक्त 2 दिवसामध्ये 3 महिन्याचं दुखणं जे होतं त्याचं जे मूळ कारण होतं ते कमी व्हायला सुरुवात झाली. अशा प्रकारे गौऊर्जाच्या या पंचगव्य निसर्गोपचार आयुर्वेदिक सेंटरमध्ये आम्ही या रुग्णाला त्यांच्या वेदनापासून फक्त 5 दिवसामध्ये एवढ्या प्रमाणात मुक्ती देऊ शकलो, याचा आनंद खूप मोठा आहे. मी पंचगव्य निसर्गोपचार चिकित्सक डॉक्टर दीपक वसंत रुपे. धन्यवाद.